हाय एव्हरीवन, सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज सकाळी सकाळी 5 वाजता आम्ही पहाटे उठलो होतो. तर 4 वाजता उठायचा बेत होता, पण 5 वाजता जाग आली आणि 5 वाजता उठून आम्ही मस्तपैकी दिवे लावले. तर सकाळमध्ये पहाटे उठलो होतो आणि कोणी कोणी दिवे लावले हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर मस्तपैकी आम्ही पहाटे दिवे लावले, बघू शकतात तुम्ही. दिवे वगैरे पेटवले आणि ते लावले. दिवे आम्ही रात्रीच तयार करून ठेवले होते, तेल वगैरे आणि वात त्यात टाकून ठेवली होती. फक्त सकाळी उठून लावायची राहतील असा असा बेत होता, त्यामुळे रात्रीच आम्ही तयार करून ठेवलं होतं. आणि थोडेफार आम्ही 5 ते 7 दिवेच लावले, बट लावले सकाळमध्ये. लक्ष्मीपूजनाच्या सकाळी दिवे लावणं हेच दिवे लावतातच, त्यामुळे आम्हीही दिवे लावले. तर बघू शकतात तुम्ही. आणि रात्री उशीर झाला होता झोपायला, म्हणून सकाळी उठलो, दिवे लावले आणि परत झोपलो. त्यानंतर 8-9 वाजता उठलो आणि बघू शकतात. सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या. तर सगळी आवराआवर चालू होती, कामं चालू होते, सगळे साफसफाई वगैरे चालू होती. पिल्लू झोपलं होतं, तोवर आम्ही सर्व कामं करून घेतले. तर बघू शकता तुम्ही, खूप फ्रेश वाटते. आणि यश फुलंसुद्धा घेऊन आला होता. तर त्या फुलांच्या आम्हाला माळा करायच्या होत्या. जवळजवळ सर्वच कामांना लागले होते. स्वयंपाकसुद्धा एकीकडे चालला होता आणि सगळेच कामं पटापट चालले होते. आणि कितीही पटापट करायला गेलं ना तरी उशीर तर होईलच. आणि मम्मी मला हे फुलं निवडून देत होती, कारण मला जीव घाबरतो म्हणून. त्याच्यात छोट्या छोट्या काळ्या आळ्या असतात आणि जेव्हा यशने फुलं आणले ना तेव्हाच मला त्यात एक आळी दिसली, म्हणून मी पहिलेच घाबरली. त्यामुळे मम्मीने मला सगळे फुलं निवडून दिले, त्यातले सगळे किडे वगैरे काढून दिले. आणि त्यानंतर मग मी माळा करायला घेतल्या. 5-7 माळा मी करून घेतल्या होत्या जवळजवळ, कारण 2-3 गाड्यांना, लक्ष्मीच्या फोटोला, देव्हाऱ्याला, दरवाज्यांना तोरण वगैरे लावण्यासाठी अशा भरपूर साऱ्या माळा करून घेतल्या आणि पटापट होऊनसुद्धा गेल्या. कारण मम्मीने फुलं निवडून दिले होते, म्हणून मला काही टेन्शनच नव्हतं की त्याच्यात किडे वगैरे असतील. तरीही थोडं घाबरून करतच होती. तुम्ही बघू शकतात, व्हिडिओमध्ये दिसतच आहे. एकदम निवडून निवडून बघून बघून मी फुलं करत होती. आणि तेवढ्यातच पिल्लूसुद्धा उठला. पिल्लू जवळजवळ 2-3 तासापासून झोपलेला होता आणि तोसुद्धा उठला. तर तो बघत होता की नेमकं मम्मा काय करते ते. आणि ते रंगीबिरंगी फुलं बघून ना त्याचा पण जीव होत होता की त्याला खाली सोडावं कोणीतरी. बट किडे होते म्हणून त्याला आम्ही सोडू शकत नव्हतो, कारण त्याला जर खाली सोडलं ना तो जे पण वस्तू दिसले ते तोंडातच घालतो. आणि बघू शकतात, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच त्याचं दिवाळी गिफ्ट होतं, जे त्याच्या आजीबाबांकडून होतं त्याच्यासाठी, ते सुद्धा त्याच दिवशी आलेलं होतं. ते म्हणजे बेबी वॉकर्स. आणि माझ्या माळासुद्धा रेडी करून झाल्या होत्या. जवळजवळ सगळ्याच माळा मी रेडी करून घेतल्या होत्या. आणि बघू शकतात, पिल्लूचं बेबी वॉकर आलं आहे. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ते येऊन गेलं. त्याची डिलिव्हरी डेट 2-3 दिवसानंतर होती, बट ते लक्ष्मीपूजनच्या दिवशीच येऊन गेलं आणि आम्हाला खूप जास्त हॅप्पी झालं. पिल्लूसुद्धा खूप जास्त हॅप्पी झाला, बघू शकतात. त्याला तर काही कळत नव्हतं की हे काय आहे काय नाही नेमकं. अजून तर त्याला कळणार नाही, बट काहीतरी वेगळी वस्तू दिसत होती ना, म्हणून त्याची एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच होती, बघू शकतात तुम्ही. तर त्याचं काही इन्स्टॉलेशन वगैरे पण करायचं होतं आम्हाला. तेवढ्यातच पिल्लूलासुद्धा रस पाजवला, बघू शकतात तुम्ही. पाजवू शकतो उसाचा रस, कारण नॅचरल शुगर आहे. बाहेरची शुगर तर आपण नाही खाऊ घातली अजून कधी पिल्लूला. बघू शकता, सर्वांनी मिळून रस पिला. आणि आम्ही इन्स्टॉलेशन करत होतो बेबी वॉकर्सचं. काही सेल वगैरे लावायचे होते, काही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट त्यात लावायचे होते. आणि तेवढ्यातच मोहित आला आणि पिल्लूला उचललं. आणि बेबी वॉकर जेव्हापासून आलं ना तेव्हापासून पिल्लूची नजर त्याच्याकडेच होती फक्त, की कधी मला हे एकदाचं ते बघायला देतील किंवा हात लावायला देतील ते. आणि बघू शकता, थोडंफार इन्स्टॉलेशन बाकी होतं आणि त्यानंतर आम्ही पिल्लूला बसवणारच होतो त्यामध्ये. तर इन्स्टॉलेशन फायनली आमचं झालं होतं आणि बघू शकता पिल्लूला आम्ही त्यात बसवलं. तर तो छान एन्जॉय करतो आहे. म्हणजे त्याला अजून चालायचं वगैरे किंवा हे काही समजत नव्हतं. थोडंफार फक्त तो त्यात जे टॉईज वगैरे होते ना त्यांच्यासोबतच तो खेळत होता, बघू शकतात तुम्ही. तर थोड्या थोड्या दिवसात त्याला जजमेंट येईल की कसं यूज करायचं आहे काय नाही ते सगळं काही. आणि बघू शकतात, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ना खूप जोरात पाऊस सुटला होता. ते सगळाच मूड ऑफ झाला होता की रांगोळी वगैरे याचं सगळं काय होईल, की रांगोळी वगैरे केव्हा म्हणजे राहील की नाही पावसामुळे, किंवा काढली जाईल की नाही, तोपर्यंत पाऊस बंद होईल की नाही, असं सुद्धा टेन्शन होतं मनामध्ये. तर बट ते पावसाचं आणि रांगोळीचं टेन्शन बाजूला ठेवून मी घरातलं पाट मांडायला घेतलं, कारण त्यालासुद्धा भरपूर वेळ लागून जातो. सगळ्या वस्तू अरेंज करत करत ना खूप टाईम लागून जातो. त्याच्यामुळे मी घरातलं पाट मांडायला घेतलं. तिथे रांगोळी वगैरे काढली, पाट मांडलं, सगळ्या पूजेच्या वस्तू ठेवल्या. पप्पा मला फुलं तोडून देत होते, मला फुलांचा चुरा करून देत होते, कारण मला फ्लावरची रांगोळी काढायची होती घरातसुद्धा आणि बाहेरसुद्धा मला तीच रांगोळी काढायची होती. म्हणून
मला पप्पा हेल्प करत होते. तर फायनली मी रांगोळी वगैरे काढते आणि बघू शकता पिल्लूसुद्धा बघतोय की मम्मा काय करते आणि मला ते रांगोळीचे कलर्स का देत नाही हे ते सुद्धा तो बघत होता. देवीचा पाट वगैरे मांडायला, रांगोळी वगैरे सगळं करायला मला 2 तास लागले होते. आणि बघू शकता पिल्लूसुद्धा बघतोय माझ्याकडे की बाबा काय करताय, मम्मा काय करते ते बघतोय तो. तर फायनली सगळी तयारी कंप्लीट झाली. बघू शकता पाट वगैरे मांडला. फक्त मी मिठाया ह्या ठेवायच्या बाकी होत्या, कारण त्याला मुंग्या लागतील त्यामुळे मिठाया ठेवायच्या बाकी होत्या. तर मला कमेंट करून सांगा की पाट कसा मांडला आहे, रांगोळी कशी आहे आणि डेकोरेशन वगैरे सगळं काही कसं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर काही अजून इम्प्रूव्हमेंट असेल तर तीसुद्धा मला नक्की सांगा. तर घरातलं काम आवरून झाल्यानंतर ना मी परत बाहेर गेली रांगोळी काढायला. तर बघू शकता अंधार पडून गेला आहे, कारण कितीही लवकर करायला गेलं ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या वेळेस तर आपल्याला उशीर हा होतोच. तर म्हणजे 6:30 7पर्यंत 7 वाजले होते आणि मी 7 वाजताच रांगोळी काढत होती. तर खाली पावसाची भीती होती ना, त्यामुळे खाली काही रांगोळी काढलीच नाही. तर ओट्यावरच रांगोळी आम्ही कंप्लीट केली, बघू शकतात तुम्ही. तर मम्मी मला इथे फुलं वगैरे तोडून वगैरे देत होती. तर फायनली रांगोळीसुद्धा कंप्लीट झाली आणि आम्ही सगळे रेडी व्हायला लागलो पूजेसाठी. रेडी व्हायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागला, तर त्यात अजून जास्त वेळ गेला. तर आजची मी हेअरस्टाईल थोडी वेगळी केली आहे, तर मला कमेंट करून सांगा कशी वाटते हेअरस्टाईल. जसं दरवेळेसला मी हेअरस्टाईल करते तशी आज थोडीशी चेंज केली आहे. तर त्यानंतर आम्ही सगळे पूजेला बसतो. मम्मी पप्पा लक्ष्मीची पूजा वगैरे करतायत बघू शकता. आणि फोटो सेशनसुद्धा मध्ये मध्ये चालू होतं. खरं तर फोटो सेशनला सगळ्यात जास्त टाईम लागतो, कारण तयारी केलेली असते, तर फोटो काढल्याशिवाय ते काही होत नाही. त्यानंतर मम्मीने माझी आणि रियाची पूजा केली, कारण लक्ष्मीपूजनानंतर घरच्या लक्ष्मींचीसुद्धा मम्मीने पूजा केली आणि आमची पूजा वगैरे केली, बघू शकतात तुम्ही. माझी आणि रियाची पूजा झाल्यानंतर लगेच यशने रामची सुद्धा पूजा केली, म्हणजे माझ्या पिल्लूची सुद्धा पूजा केली, बघू शकतात तुम्ही. नंतर आम्ही सगळे खाली गेलो, गाडीची पूजा केली आणि फटाकडे वगैरे फोडले थोडेफार. मी तर काही फटाकडे फोडत नाही, पण रामसुद्धा एन्जॉय करत होता फटाकडे बघून. असा झाला म्हणजे आजच्या दिवसाचा शेवट. तर ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आय होप तुमची दिवाळी आनंदी, सुख, समृद्धी आणि भरभराटीची गेली असो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला खूप खूप शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.